नमस्कार, मी श्रद्धा शिर्के. वारी पंढरीच्या आपल्या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. वारी पंढरीच्या या कार्यक्रमामधून वारी संदर्भातली प्रत्येक अपडेट पुढारी न्यूज आपल्यापर्यंत पोहोचवत असतं. आषाढी वारीच्या निमित्तानं लाखो वारकरी माऊली आणि तुकोबारायांच्या पालख्यांसोबत लाखोंच्या संख्येने सहभागी झालेत. आपण पाहतोय आज संत तुकोबारायांच्या पालखीचं बेलवाडीमध्ये गोल रिंगण सुद्धा पार पडलं आणि यावेळी तुकाराम महाराजांच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी वारकऱ्यांनी सुद्धा मोठी गर्दी केली. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं सुद्धा चांदोबाचा लिंब इथं रिंगण पार पडलं आणि यावेळी रिंगण पाहण्यासाठी पंचक्रोशीमधील वारकरी सुद्धा मोठ्या उत्साहाने सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं. दुसरीकडे संत एकनाथ महाराजांची पालखी धाराशिवच्या नांगरडोहमध्ये आहे, तर संत मुक्ताईंची पालखी धाराशिवच्या वाकडमध्ये आहे. संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी जामखेडमध्ये पोहोचली आहे, तर सोपान देवांची पालखी मालेगावमध्ये आहे. दरम्यान या पालख्यांचं वारकऱ्यांकडून जागोजागी जोरदार स्वागत करण्यात येत आहे आणि ठिकठिकाणी वारकऱ्यांच्या जेवणाची सुद्धा सोय करण्यात येते. तर मोठ्या उत्साहामध्ये टाळ आणि मृदुंगाच्या गजरामध्ये लाखो वारकरी मजल दरमजल करत पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करतात आणि ही तीच दृश्य आपण स्क्रीनवर पाहतोय. आणि लोणंदमध्ये संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं उभं रिंगण पार पडलं. यावेळी माऊलींच्या दर्शनासाठी वारकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी सुद्धा केली आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुजित काळंगे यांनी. पाहूया. रामकृष्णारी मंडळी, सध्या आपण चांदोबाचा लिंब या ठिकाणी आहोत. आज संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं उभं रिंगण या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. प्रचंड मोठा वारकरी समुदाय या ठिकाणी जमलेला आपल्याला पाहायला मिळतोय. चांदोबाचा लिंब या परिसराच्या आजूबाजूची लोक सुद्धा या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी आली होती. हे उभं रिंगण या ठिकाणी संपन्न झालं. माऊलीच्या पालखीतले 2 अश्व जे आहेत ते 2 अश्व या ठिकाणी धावत असतात आणि त्यांच्या माध्यमातून उभं रिंगण या ठिकाणी संपन्न होत असतं. हैबत बाबांनी ही परंपरा सुरू केली तेव्हापासून शेकडो वर्षाची ही परंपरा या ठिकाणी संपन्न होत असते आणि तीच परंपरा आज संपन्न झालेली आपल्याला पाहायला मिळते. असे अनेक वारकरी आहेत जे वारकरी आज या ठिकाणी आले. लोणंदवरून या ठिकाणी पालखी आली आणि आता यानंतर तरडगाव या ठिकाणी मुक्काम होणार आहे. हा पालखी सोहळा असा चालत राहणार आहे. कॅमेरामॅन सुरेश सावंतसह सुजित काळंगे, पुढारी न्यूज, तरडगाव. आणि लोणंदमध्ये हे रिंगण संपन्न झालं. दुसरीकडे संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं बेलवाडीमध्ये गोल रिंगण पार पडलं. यावेळी संत तुकोबारायांच्या पालखीचं दर्शन करण्यासाठी वारकऱ्यांनी एकच गर्दी सुद्धा केल्याचं पाहायला मिळालं आणि यावेळी रिंगण पाहण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांनी सुद्धा गर्दी केली. आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संदीप बल्लाळ यांनी. पाहूया. मृदंगाच्या गजरामध्ये ज्ञानोबा तुकाराम माऊलीचा जयघोष करत लाखो वारकरी हे पंढरपूरला निघाले आहेत. तुकाराम महाराज यांची पालखी आज इंदापूरमध्ये असून बेलवाडी येथे त्यांचा गोल रिंगणाचा कार्यक्रम पार पडलेला आहे. या गोल रिंगण आत्ताच संपन्न झालेलं असून यामध्ये वारकरी भाविक मोठ्या उत्साहाने हिरिरीने सहभागी झाले होते व त्यांचा आनंद हा द्विगुणित झालेला होता. असेच काही वारकरी आपल्याबरोबर आहेत, तर त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. तर काय भावना आहेत तुमच्या वादर? तुकाराम महाराज पालखीमध्ये आज काय भावना तुमच्याकडे? काय बोला तुकाराम महाराज पालखीमध्ये आहात, तुमचं कसं वातावरण आहे, काय भावना आहात? वातावरण एकदम खूप छान आहे. असं वातावरण अवघ्या जगात कुठे नाहीये, स्वर्गात सुद्धा हे वातावरण नाही. हे वातावरण हे तुकाराम महाराजांच्या दिंडीमध्ये आहे. असा सोहळा म्हणजे कुठेही नाही, जगात कुठेही सोहळा नाही. असा उत्कृष्ट आणि चांगल्या पद्धतीचा सोहळा हा तुकाराम महाराजांच्या दिंडीमध्ये आहे. आज तुकाराम महाराज पालखीचं पहिलं गोल रिंगण पार पडतंय, काय भावना? लय आनंद, खूप आनंद आहे. इतका आनंद कुठंच बघायला मिळत नाही. तुम्ही तुळशीवरंदान घेऊन फिरता, काय भावना आहेत तुमच्या? माझी भावना असं वाटतंय की एकदम माहेरला तरी कमी असं इतकं दिंडी चांगलं वाटतंय. नंबर 1 दिंडी. सगळे बाप भाऊ सगळे आपले माऊली महाराज चांगले आहेत सगळे. एक भजन म्हणा. प्राचीन काळापासून इतिहासामध्ये नोंद आहे. मुकुंदराज संस्थान जुने सगळे त्यांच्या नावाने निघालेली ही दिंडी 2000 साली निघाली. आज 25 वर्ष झालंय त्या दिंडीला चालू आहे. मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये लाखो वैष्णव भाविक हे पंढरपूरच्या दिशेने निघालेले असून आपण पाहू शकता की त्यांच्यामुळे मोठे भक्तिमय वातावरण निर्माण करत ते पुढे चाललेले आहेत आणि प्रत्येक क्षणाचा आनंद घेण्याचं काम यांच्याकडून सुरू आहे. कॅमेरा पर्सन निखिलसह मी संदीप बल्लाळ, पुढारी न्यूज, बेलवाडी, इंदापूर. तर आपण पाहिलं की बेलवाडीमध्ये तुकोबारायांच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण पार पडलं आणि वारकऱ्यांच्या
चेहऱ्यावरचा जो आनंद आणि उत्साह होता तो सुद्धा आपल्याला दिसत होता. आणि बोलावा विठ्ठल या आमच्या एपिसोडमध्ये वारकरी पंढरपूरच्या विठ्ठलाबद्दलची त्यांची भक्ती व्यक्त करत असतात. विठ्ठल आणि त्यांचं नातं किती घट्ट आहे, विठ्ठल त्यांच्यासाठी सगळं काही आहे. विठ्ठलासोबतची त्यांची असलेली नाळ कशी वारकरी संप्रदायामध्ये पाय घट्ट रोवून उभी आहे, अशाच एका वारकरी माऊलींशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सुजित काळंगे यांनी. पाहूयात. वारीमध्ये स्वर्गापेक्षा एवढं मोठं स्वर्गात सुख नाही, एवढं या पांडुरंगाच्या वारीमध्ये सुख आहे. पांडुरंगाचं भजन कीर्तन गायल्याने शरीराला ताकद, ऊर्जा आणि समाधान मिळतं. आनंद वाटतोय. हा हा भजन करून बहुत आनंद वाटतो. आनंद वाटतो. हा प्रश्न विचार. काय मागणार? आनंद मागणार आहे. काय मागणार आहे? हा तुझी चरण सेवा अखंड घडू दे. विठ्ठलाला काय मागायची गरज नाही, तो देत तर काहीच नाही, पण वर्षभर वारीला काही कमी पडत नाही. हा आमचा वारीचा अनुभव आहे. आनंदाला म्हणजे स्वर्गातलं सगळं सुख या वारीत पाहायला मिळतं. माऊली पंढरीची वारी खूप आनंदाची आहे. पंढरपूरला जायचं खूप सुख आहे. आल्यानो संसारा जाय पंढरपुरा, दिनाचा सोयरा पांडुरंग. या न्यायाप्रमाणे पंढरपूरला या सुखासाठी, सुख मागण्यासाठी जावं लागतं. अवघाची संसार सुखाचं करीन, आनंदे भरीन तिने लोक. कारण जो माऊलीची योग्यता आहे, परंपरा चाललेले, माऊलीला सुद्धा एकच करायचो की मी सगळे लोक सुखी करीन, अशी प्रतिज्ञा केली होती माऊली. तर त्यांची प्रतिज्ञा केव्हा संपली? आधी संसार सुफल झाला गे माई, देखील पाय विठोबाई. याच्या म्हणण्यावरून, याच्या सांगण्यावरून आमची एक इच्छा आहे, देह जाओ अथवा राहो पांडुरंगी जरडो भाऊ. एकदम आनंदात आहे. आनंदाने वाटत. अनुभव म्हणजे काहीच वाटत नाही, मस्त वाटत आहे. फिरीस चालत राहतो पायी. आराम दमतच नाही सर. वारीचा आनंद एकदम एवढा आनंद की संसारामध्ये कुठलाच आनंद नाही वारीसारखा. काय दिवसभर एन्जॉय असतो, भारुडा असते, भजन असते, हरिपाठ असतो, काकडा असतो. माऊलीचं नामस्मरण करीत करीत पंढरीची पाऊले चालती पंढरीची वाट. तर साताऱ्याच्या लोणंदमध्ये आपण होतो आणि ऊन वारा कशाचीही पर्वा न करता वारकरी मजल दरमजल करत पंढरीकडे वाटचाल करतायत. गळ्यामध्ये तुळशीमाळ, खांद्यावर भगवी पताका घेऊन मुखाने विठुरायाचा जयघोष करत वारकरी आषाढी वारीमध्ये सहभागी होत असतात. आयुष्यामध्ये एकदा तरी वारी घडावी अशी प्रत्येक वारकऱ्याची इच्छा असते. वारकऱ्यांशी गप्पा मारल्यात आमचे प्रतिनिधी सुजित काळंगे यांनी. पाहूयात. आमच्या जीवनामध्ये वारकऱ्याची सेवा घडावी आणि 2002 मध्ये जेव्हा दिंडीचं नियोजन केलं तेव्हा अनेक प्रकारच्या अडचणी आल्या, परंतु स्वतःहून माऊलीवर श्रद्धा असल्यामुळं सर्व भक्तांनी पंक्ती असतील, पाण्याची सोय असेल, टँकरची सोय असेल, सर्व व्यवस्था करून त्या ठिकाणी माऊली सोहळ्यामध्ये आम्ही चालत असताना अनेक वारकरी आमच्या दिंडीमध्ये ज्यावेळेस पहिल्या वर्षी आले तेव्हा बरेच काही व्यसनी लोक होते, परंतु पंढरपूरला आल्याच्या नंतर त्यांनी पंढरपूरला गेल्याच्या चंद्रभागेमध्ये पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये धारण केली आणि आज ते वारकरी बनलेले आहेत, हाडाचे वारकरी बनले आहेत. अशा अनेक प्रकारच्या इच्छा ज्ञानोबारा या ठिकाणी सोहळ्यामध्ये काय करतात, पूर्ण करतात. बरेच वारकरी असे आहेत, कोणाला त्या ठिकाणी कोणाचा नवस असतो असा, माऊली मला जर संतती झाली तर मी या सोहळ्यामध्ये पायी पायी चालेन. माझ्या जीवनात सुद्धा 12 वर्षापर्यंत त्या ठिकाणी संततीचा योग नव्हता, परंतु आम्ही दोघंही पती पत्नी या माऊलीच्या सोहळ्यामध्ये अनवाणी पायाने चाललो. आणि पांडुरंगाने रावळामध्ये गेल्याच्या नंतर तिथल्या ब्राह्मणाने काय केलं, ही 2 पेढे उचलले आणि आमच्या हाती दिले. त्याचा परिणाम पुढच्या वर्षी आम्हाला परत त्या ठिकाणी माऊलीनं 2 जुळे लेकरं दिले, एक मुलगा आणि एक मुलगी. म्हणजे वारकरी संप्रदायाचे संत किंवा वारी निश्चित फळ देणारे. तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू आणि ते कल्पतरू पुरविता. पांडुरंगामध्ये कल्पतरूचं झाड आहे, ज्ञानोबारामध्ये कल्पतरूचं झाड आहेत, पण आपण इच्छा मात्र सदिच्छा जर व्यक्त केली तर प्रत्यक्षात ज्ञानोबारा ती पुरवतात आणि प्रत्येकाची पुरवतात. ज्ञानोबारा म्हणतात किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नीतीने लोकी. ज्ञानोबारा सर्व सुखा त्या ठिकाणी जगाला सुखी करण्याची त्या ठिकाणी इच्छा व्यक्त करतात. ज्ञानोबारा सुद्धा म्हणतात आजी संसार
संसार सुफल झाला गे माये, देखील पाय विठोबाचे या न्यायाने जन्माला येणं आणि मरण हे माझं संपलं. याचा अर्थ आहे की आज माझा संसार सुखाचा झाला. ज्ञानोबाराय म्हणतात, माझा संसार जसा सुखाचा झाला तर सर्व जगाचा संसार सुखाचा हो, आणि तो सुखाचा होण्यासाठी ज्ञानोबारायांनी त्या ठिकाणी ही वारी सुरू केलेली आहे. आणि आम्ही रोज आपल्याला जाऊ संतांच्या गावा या एपिसोडमध्ये वेगवेगळ्या संतांच्या गावी जाऊन आपल्यापर्यंत त्यांची माहिती पोहोचवतो. प्रभू वैद्यनाथाच्या परळीमध्ये संत जगमित्र नागा या महाराजांची समाधी आहे. वारकरी संप्रदायामध्ये संत जगमित्र नागा महाराजांना मोठं महत्त्व आहे. चला तर मग आज जाणून घेऊयात संत जगमित्र नागा यांच्याबद्दल. सोयरा जगमित्र आमचा असं ज्यांच्याबद्दल ओवीमध्ये म्हटलं जातं ते त्या संत जगमित्र नागा यांच्या परळीतील समाधीस्थळी आपण आहोत. श्री संत जगमित्र नागा महाराज हे 13व्या शतकातील ज्ञानेश्वरांच्या प्रभावळीतील संत आहेत. 13व्या शतकात जी तीर्थयात्रा झाली, ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज यांनी घुमाणपर्यंत या तीर्थयात्रा केल्या. त्यामध्ये त्यांचा समावेश होता. आणि माऊंद जे केलं त्या माऊंद्याच्या प्रसंगामध्ये भगवान पंढरीनाथांनी स्वतः उल्लेख केला की हा जगमित्र जीवलग सोयरा आमुचा, म्हणजे पांडुरंगाने ज्या संताला सोयरा म्हणावं एवढे महान विभूती या ठिकाणी आहेत. आणि ज्या वेळेला संत ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली त्यावेळेला दुःख अतीव झालं आणि त्या दुःखाचा परिपाक संसार देशोधडीला लागला. पत्नी मुलं घेऊन ते परळीला श्री वैद्यनाथाच्या दर्शनाला आल्यावर श्री वैद्यनाथ भगवंतांनी त्यांना साक्षात्कार दिला आणि इथंच ते त्यांचा कार्यकाल गेलेला आहे. प्रभू वैद्यनाथाच्या पावन भूमीमध्ये संत जगमित्र नागा यांचं समाधी मंदिर आहे. त्यांनी या ठिकाणी फार मोठा काळ व्यतीत केला होता. त्यांनी याच ठिकाणी प्रबोधन देखील केलं, लोकांना मार्गदर्शन देखील केलं. ते ज्या ठिकाणी ते स्नानासाठी यायचे त्या हरिहर तीर्थात आपण तीर्थाच्या ठिकाणी आहोत. आता या ठिकाणी श्री संत जगमित्र नागा नित्य स्नानाला येत होते. पहाट ब्रह्ममुहूर्तावर स्नान करून वैद्यनाथाचं दर्शन घ्यायचा हा क्रम असायचा. पण याच्याबद्दल लोकगीतातील एक ओवी फार मला आठवते आणि ती अतिशय भावलेली आहे. म्हणजे प्रत्यक्षात चित्र उभं केलेलं आहे त्यांनी. भगवान शंकर आणि भगवान विष्णू दोघं इथं स्नान करायचे. इथे भगवान शंकराने स्नान करून जटा ओल्या झालेल्या पायऱ्यावरून चालत जात असताना ते शब्द चित्रण केलेलं आहे लोकगीतामध्ये. ते असं आहे की ती जटा अशी, जटेवरून जे पाणी निथळत होतं ते पायरीवर असे मोत्याचे दाणे पडावेत तसं टिपकत आहे. आणि मग त्यांनी सांगितलं, हरिहर तीर्थ काठ कशानं ग ओला झाला, देव माझा वैजोबा जटा निथळीत गेला. आणि रोज आम्ही तुम्हाला पंढरी दर्शनमधून वेगवेगळी माहिती देत असतो. पंढरपूरमध्ये वाडा संस्कृतीला सुद्धा खूप मोठं महत्त्व आहे. यामध्ये शिंदे वाड्याला सुद्धा मोठं महत्त्व आहे. बरं, या वाड्याचा नेमका इतिहास काय आहे, त्याचबरोबर येथील द्वारकाधीश मंदिर नेमकं कसं आहे, आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर यांनी. पाहूयात. पंढरपुरामध्ये वाडा संस्कृतीला एक विशेष महत्त्व आहे.
पंढरपुरामध्ये अनेक पुरातन वाडेही अस्तित्वात आहेत। या वाड्यांचा इतिहास काय आहे? मी सध्या पंढरपुरातील सिंधिया वाड्यामध्ये आलेलो आहे। महाराज, एकंदरीत हा वाडा कधी स्थापित करण्यात आला, याचा इतिहास काय आहे, या वाड्यामध्ये आता सध्या काय काय? हा शिंदे सरकारांचा वाडा। पंढरपुरामध्ये दोन प्रसिद्ध वाडे आहेत, एक अहिल्याबाई होळकरांचा वाडा आणि हा शिंदे सरकारांचा वाडा। हा वाडा कैलासवासी दौलतराव शिंदे यांच्या पत्नी महाराणी बायजाबाई शिंदे यांनी हा वाडा बांधलेला आहे आणि हा वाडा साधारणपणे 1849च्या सुमारास हा वाड्याचं बांधकाम पूर्ण झालं। असं सांगितलं जातं की त्या काळामध्ये 1.25 लाख रुपये खर्चून या ठिकाणी हे वाड्याचं बांधकाम करण्यात आलं। त्याच पद्धतीनं द्वारकाधीशाची मूर्ती या ठिकाणी स्थापन झालेली आहे। राधा आणि सत्यभामेच्या मूर्त्या आहेत। महाराणी बायजाबाईंची मूर्ती त्या ठिकाणी पलीकडे आहे। अतिशय सुंदर असं रेखीव बांधकाम या वाड्याचं आहे आणि या ठिकाणी ओसऱ्या केलेल्या आहेत की भाविकांना या ठिकाणी थांबता यावं मुक्कामाला। अगदी दररोज 25 लोकांच्या अन्नछत्राची सोय सुद्धा बायजाबाईंनी या ठिकाणी केलेली होती। त्या तत्कालीन घराणी जी होती ती अतिशय दानशूर धर्मशील आचरण करणारी होती। त्या पद्धतीनं या ठिकाणी हे वाड्याचं बांधकाम झालेलं आहे। अतिशय मजबूत हे बांधकाम आहे। पंढरीच्या ऐतिहासिक क्षेत्रामध्ये भर घालणारा हा वाडा आहे। वारकरी पंढरपूरचा आल्यानंतर होळकर वाडा आणि शिंदे सरकार वाड्याला भेट झाल्याशिवाय पंढरपूरवरून जात नाही। अशा पद्धतीचं पंढरपूरचं प्राचीन वैभव असणारी ही वाडी संस्कृती टिकली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे। तीर्थयात्रेला गेल्यानंतर धर्मशाळा हे तत्कालीन असणारी जी काही मंडळी आहे ती बांधून देत होती। त्या पद्धतीने या ठिकाणी मोकळ्या वस्त्र्या बांधण्यात आलेल्या आहेत की कुणीही यावं आणि निवांतपैकी या वाड्यामध्ये राहावं। म्हणजे पंढरी क्षेत्रामध्ये आल्यानंतर वारकऱ्यांची कुठेतरी सोय झाली पाहिजे आणि लोकांना आपली तीर्थयात्रेचा आनंद मिळाला पाहिजे। अशा पद्धतीचा चंद्रभागेच्या अगदी काठावर असणारा हा वाडा अतिशय पंढरपूरच्या वैभवात भर टाकणारा आहे। नक्कीच, एकंदरीत जर आपण पाहिलं तर हा जो वाडा आहे तो पुरातत्व जे जुना वाडा आहे, या वाड्याला एक विशेष महत्त्व आहे आणि वारकऱ्यांची सोय व्हावी यासाठी सिंधिया फॅमिलीनी घेतलेला हा जो निर्णय आहे तो आजही दिमाखामध्ये पंढरपुरामध्ये दिसून येतो आहे। कॅमेरामन निखिल सह तुषार झरेकर, पुढारी न्यूज, श्री क्षेत्र पंढरपूर। आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने आरोग्याची वारी पंढरीच्या दारी हा महत्त्वाचा उपक्रम राबवण्यात येतोय आणि यावेळी वारकऱ्यांच्या सेवेबरोबरच वारीमध्ये जनजागृती उपक्रम सुद्धा राबवण्यात येतोय। आणि आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुजित काळंगे यांनी। रामकृष्णारी मंडळी, सध्या आपण वारीच्या वाटेवरती आहोत आणि ही वारीची वाट महाराष्ट्राला सगळ्याच बाबतीत सुधारण्याच्या दिशेनं नेणारे आहे आणि म्हणूनच की काय आरोग्य विभागाच्या वतीनं याच वारीच्या वाटेवरती आरोग्याची वारी पंढरीच्या दारी असा उपक्रम राबवण्यात येतोय। त्याच्या जनजागृती रथाजवळ सध्या आपण आहोत। बघू शकतो की हे सगळे कलाकार आहेत। हे सगळे कलाकार या वारीच्या वाटेवरून आपला हा रथ नेत इथल्या वारकऱ्यांना जागृत करण्याचं काम करतायत। कलेच्या माध्यमातून त्यांची जनजागृती करण्याचं काम करतात। आरोग्य विभागाच्या वतीनं नेमकं कशा पद्धतीनं हा उपक्रम राबवण्यात येतोय आपण त्यांना विचारूया। कशा पद्धतीनं हा उपक्रम चालू आहे? आरोग्य विभाग कसं सहकार्य करतो? आरोग्य विभाग म्हणजे आळंदीपासून पंढरीला वारकरी निघालेत आणि निघालेले असताना हरिनामाच्या गजरामध्ये तल्लीन होऊन ते पुढं पाय चालत असतात आणि चालत असताना त्यांचं मनोरंजन किंवा आपलं आरोग्य आपण कसं सुधारायचं किंवा आपल्या आरोग्याची कशी काळजी घ्यायची ह्याच्यासाठी आमचा आरोग्याचा रथ आहे। अगदीच, या सगळ्यामध्ये तुम्हाला सहकार्य कसं होतंय? कशा पद्धतीनं तुम्हाला या ठिकाणी मदत मिळते आणि तुम्ही कसं? ह्यामध्ये मदत म्हणजे आरोग्यमंत्री जे तानाजी सावंत आहेत
ह्यांनी आम्हाला ह्या आरोग्य खात्यामध्ये आम्हाला ह्या कार्यक्रमाच्या संदर्भातनं वारकऱ्यांचं मनोरंजन करायचं आणि आरोग्याचा विषय काय असेल ती वारकऱ्यांच्या प्रत्येक वारकऱ्यापर्यंत पोहोचवायचा, ह्याच्यासाठी आम्हाला ह्या रथावरती त्यांनी आम्हाला सहकार्य करून ह्या आरोग्य दिंडीमध्ये पाठवलंय. अगदीच आरोग्याची काळजी लोकांनी कशा पद्धतीने घ्यावी यासाठी हा रथ सध्या जनजागृती करण्याचं काम करतोय. आरोग्य विभागाचा हेतू यातून अगदी चांगल्या पद्धतीनं साध्य होत असून अनेक वारकऱ्यांना चांगल्या पद्धतीने आरोग्याची काळजी घेण्यासंदर्भानं हा रथ प्रवृत्त करत आहे. कॅमेरामॅन सुरेश सावंतसह सुजित काळंगे, पुढारी न्यूज, तरडगाव, सातारा. आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं मोठ्या उत्साहात रिंगण पार पडलं. या रिंगण सोहळ्याचं नेमकं काय महत्त्व आहे याच संदर्भात पालखीचे मुख्य चोपदार यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी संदीप बल्लाळ यांनी. पाहूया. जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखीचं आज इंदापूर तालुक्यातील बेलवाडी येथे पहिलं रिंगण पार पडलेलं आहे. यावेळी लाखोच्या संख्येने भाविक वारकरी उपस्थित होते आणि त्यांनी या पहिल्या रिंगणाचा आनंद देखील घेतलेला आहे. याच विषयी अधिक माहिती देण्यासाठी आपल्याबरोबर पालखीचे मुख्य चोपदार काका चोपदार आहेत. आपण जाणून घेऊया त्यांच्या बरोबर. काका, काय महत्व आहे रिंगणाचं? कृपाळू सज्जन तुम्ही संत जन, हेची कृपादान तुमची मज, आठवण तुम्ही द्यावे पांडुरंगा, जीव माझे सांगा काकुळती. गेली प्रस्थान झाल्यापासून हा 10वा 11वा मुक्काम आपला आहे. या प्रस्थानपासून जी नियमावली जी असते सोहळ्याची, ते प्रस्थानपासून पूजा अर्चा भजन कीर्तन हे वारीमध्ये चाललं जातं आणि याचे आनंद उत्स्फूर्त असतो की ते असं करत करत आपण आज ह्या बेलवाडी गावामध्ये आलेलो आहोत. हे आमचं पहिलं गोल रिंगण झालेलं आहे. रिंगणचे असा विषय आहे की पहिल्यांदा जी उत्स्फूर्ती निर्माण होते की देवाला प्रदक्षिणा घालण्यासाठी हे रिंगण सोहळा केला जातो की उत्साह निर्माण होतो. टाळकऱ्यामध्ये, झेंडेकऱ्यामध्ये तुळस, हांडा, विनेकरी हे रिंगण खेळल्यानंतर अति पूर्ती यावी त्यासाठी पुढं मुक्कामी वाटचाल व्हावी आणि पुढच्या रिंगणात अति उत्साह निर्माण हो यासाठी रिंगण खेळले जाते. आणि ह्यामध्ये वारीचे जे नियम असतात ते सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी जे नियम आहे ते सकाळी 6 किंवा 7च्या दरम्यान पालखी मार्गस्थ होते. त्यानंतर वारीतले जे भजन आहे, काकडा आरती, पत्रिका, नाट, अभंग असे करत करत शेवट हरिपाठ घेतला जातो आणि समाज आरती करून या दिवसाची सांगता केली जाते. अशा वारकऱ्यांचा नित्यक्रम पंढरपुरापर्यंत चालला जातो. आणि हा रिंगण सोहळा जो आहे टाळकऱ्यासाठी अति उत्स्फूर्त प्रतिसाद मिळावा आणि पुढच्या रिंगणाला उत्सव प्रतिसाद मिळावा हे त्याची भूमिका आहे. याचबरोबर उपस्थित सर्व भाविकांना प्रोत्साहन मिळावं आणि उपस्थितांमध्ये ऊर्जा संचारावी या भावनेने हे रिंगण घेतलं जातं अशी माहिती आपल्याला काका पोद्दार यांनी आता दिलेली आहे. कॅमेरामन निखिलसह संदीप बल्लाळ, पुढारी न्यूज, बेलवाडी, इंदापूर. आणि आपण पाहिलं की बेलवाडीमध्ये, इंदापूरच्या बेलवाडीमध्ये तुकोबारायांच्या पालखीचा पहिला रिंगण सोहळा पार पडला. आणि या रिंगण सोहळ्याचं नेमकं महत्त्व काय असतं तेच आपण ऐकत होतो. आणि या पालख्यांचे सगळे अपडेट्स पुढारी न्यूज तुमच्यापर्यंत रोज पोहोचवणार आहे. वारी पंढरीची या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबायची. पाहत रहा पुढारी न्यूज.